लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणीचा ही जून महिन्याचा हे हप्ता कधी जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालं आहे आणि कोण पात्र आहेत, सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर लाडक्या बहिणींनो चॅनल नक्की सबस्क्राइब करा, कारण की आपल्या चॅनलवर जेन्युइन इन्फॉर्मेशन असते। आता बघा, लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे की आता बघा, लाडक्या बहिणींनो, आपल्याला सगळ्यांनाच ऐकलेलं असेल की आता माझी लाडकी बहीण योजनाचा महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपये थट्ट त्यांच्या बँक खात्यात हे जमा केले जात आहे। आता याचा उद्देश म्हणजेच महिलांना आर्थिक मदत करणे, त्यांचे सन्मान राखणे आणि त्यांच्या स्वावलंबी बनविणे। आता लाडक्या बहिणींनो बघा, आपल्याला हे लाडक्या बहिणीचा हे 11वा हप्ता आपल्याला महिन्याच्या 2 तारखेला लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर जमा झालेला होता। आता लाडक्या बहिणींनो, ही जून महिन्याचा हप्ता आहे, या महिन्यात जमा होणार, म्हणजेच पुढच्या महिन्यात जमा होणार। आता कोणत्या महिन्यात जमा होणार अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत, त्याची तारीख सुद्धा सांगणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींचे असे सुद्धा प्रश्न आहे की दादा, माझा अजून सुद्धा जून महिन्याचा हप्ता हे मिळाला नाही, जमा झाला का? आता तुम्हाला यूट्यूबवर भरपूर सारे असे व्हिडिओ सुद्धा बघायला मिळत आहे की आता लाडक्या बहिणीचा आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार, त्यांची तारीख सुद्धा तुम्हाला तिच्या सांगण्यात आलेली नाही आहे। तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओ आपण मध्ये तुम्हाला तारीख सुद्धा सांगणार आहे की आज या तारखेला कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात होणार नाही, उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, त्यांची तारीख सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाचा प्रश्न, आता बघा, जून महिन्याचा हप्ता हे कधी जमा होणार? बऱ्याच लाडक्या बहिणी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला कमेंट्स करून विचारत आहे की आता हे आम्हाला जून महिन्याचा हप्ता हे कधी जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता बघा, तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही। आता तुमचा जून महिन्याचा हप्ता हे लवकरच जमा होणार आहे। त्यांची तारीख सुद्धा आता बघा, सरकारच्या सूत्रानुसार आता जून महिन्याचा हप्ता या आठवड्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच की 28 ते 30 जून 2025 दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या। आता बघा, या आठवड्यात बघा, याच आठवड्यात म्हणजे तुम्हाला 28 ते 30 जून दरम्यान हे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सरकारच्या सूत्राकडून। ठीक आहे, सरकारी सूत्राकडून 28 ते 30 जून 2025 दरम्यान हे हप्ता, जूनचा हप्ता जमा होण्यात जे काय सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींनो बघा, काही जिल्हे असे आहे, आता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे, जर तुमच्या बँकमध्ये कोणतं काम क्लिअर असेल तर तुम्हाला या लाडक्या बहिणीचा हे 12वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। ते काम कोणतं आहे? लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, काही लाडक्या बहिणीचे बँकमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे। जर तुमचा हे प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही, कारण की लाडक्या बहिणी बऱ्याच आता लाडक्या बहिणीला अपात्र सुद्धा ठरण्यात येणार आहे। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, काही जिल्ह्यामध्ये जसे की नाशिक, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर येथे निधी मंजूर झाली असून बँकिंग प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीची ही निधी मंजूर झाली सुद्धा, पण येथे निधी मंजूर झाली असून सुद्धा बँकिंगची जी काही प्रक्रिया सुरू झालेली आहे, म्हणजेच की आता बँकेत तुमचे अकाउंट चेक करत आहे, तुमच्या अकाउंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे सुद्धा चेक करत आहे। जसे की लाडक्या बहिणींनो बघा, आता बँकेचे तांत्रिक तपासणी, जसे की उदाहरणार्थ IFSC कोड, खाते क्रमांक तसेच बरोबर असणे। जर तुमचा IFSC कोड किंवा खाते क्रमांक बरोबर असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर हे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये जमा होणार आहे। जर तुमचा IFSC कोड व तसेच खाते क्रमांक हे चुकीचं असेल ते तुमचे पैसे जमा होणार नाही। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आता व्यवस्थित असण्यास हप्ता लवकरच जमा होतो, म्हणजेच की तुमचं सगळंच क्लिअर असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर लवकरच पैसे जमा होणार आहे। लाडक्या बहिणीसाठी आता महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, आता लक्षात घ्या मित्रांनो, आता बघा, हप्ता मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम सुद्धा लागू झालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, ते नियम कोणते आहे, म्हणजे की आता 12व्या हप्त्यासाठी ते खूप महत्त्वाचे नियम आहे। हे नियम तुम्ही पाळले नसेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हे 12वा हप्ता मिळणार नाही। लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला म्हणसाल की आपल्या कमेंटमध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी सांगतात की मला हप्ता जमा नाही झाला, तर बघा, हे तुम्हाला नियम पाळावेच लागणार। जर तुमचे हे नियम व तसेच हे कामं तुमचे पूर्ण नसेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हे 12वा हप्ता मिळणार नाही, म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही। लाडक्या बहिणींनो बघा, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींचे अजून सुद्धा
तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे मिळत नाही आहे, कारण की बँकेत खूप गर्दी राहत आहे. त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी सदा बँकेत जाऊन आपल्या जून महिन्याचे पैसे हे जमा झाले का ते चेक करत आहे. आणि बऱ्याच लाडक्या बहिणी अशा सुद्धा त्यांच्या की बँक खात्याला आधार लिंक नाही आहे. लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, जर तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक नसेल तर तुम्हाला 12वा हप्ता मिळणार नाही. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न आहे. आता बघा, मोबाईल नंबर अपडेट असणे गरजेचे आहे, कारण यावर मेसेज येतात. आता बघा, बऱ्याच लाडक्या बहिणीचे आधार लिंक आहे, बघा बँक खात्याला आधार लिंक आहे, पण मोबाईल नंबर अपडेट नसल्यामुळे सुद्धा त्यांना SMS ना आल्यामुळे त्यांचे पैसे सुद्धा जमा होणार नाही आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आता मोबाईलवर नंबर बघा, मोबाईल नंबर अपडेट असणे गरजेचे आहे, कारण यावर SMS येतात. आता बघा, जर तुमच्या आधार कार्डला सुद्धा मोबाईल नंबर लिंक आहे व तसेच बँक अकाउंटला सुद्धा मोबाईल नंबर लिंक आहे, तर तुम्हाला करावीच लागला तरच तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. बघा, आता ज्या बँक खात्यात तपासणी योजनाचा दिले आहे त्याच खात्यावर पैसे येतात, दुसऱ्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणी काय करतात की जे खातं वेगळंच दिलेलं असतात आणि पैसे आपल्या दुसऱ्याच खात्यात चेक करतात आणि मग CSC सेंटरवाल्याला जाऊन आणि बँकवाल्याला म्हणतात की आमचे पैसे जमा झाले नाही. बऱ्याच लाडक्या बहिणीचे असं सुद्धा प्रश्न आहे की लाडक्या बहिणीचे अजूनसुद्धा पैसे जमा नाही झाले, मला अजूनसुद्धा पैसे जमा झालेले नाही. बऱ्याच लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले तरीसुद्धा त्या लाडक्या बहिणीला माहीत नाही आहे, कारण की दुसऱ्या अकाउंटवर पैसे जमा झालेले असतात. लाडक्या बहिणी दुसरेच अकाउंट चेक करतात. तर सर्वात पहिले ज्या लाडक्या बहिणीला अजून सुद्धा पैसे मिळाले नसेल त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर आपलं अकाउंट चेक करणे खूप गरजेचे आहे. लाडक्या बहिणींनो बघा, जर खाते बंद असेल किंवा डिॲक्टिव्हेट असेल तर हप्ता थांबू शकतो. बघा लाडक्या बहिणींनो, आता हे डिॲक्टिव्हेट अकाउंट कशामुळे होतो, अकाउंट बंद कशामुळे होते, जर तुम्ही अकाउंटवर हे त्या अकाउंटच्या रकमेच्या कमी, म्हणजेच की बघा आपल्याला अकाउंटमध्ये सुद्धा बॅलन्स ठेवावे लागेल. बऱ्याच लाडक्या बहिणीला काय वाटते की माझ्या अकाउंटवरून हे पैसे गायब होतात, म्हणजेच की माझ्या अकाउंटवर हे पैसे कटू शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणी सगळेच पैसे काढून आपल्या जवळ घेतात. बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांना असं वाटते की माझे पैसे हे कंपनी वापस घेणार. पण बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला 1,500 रुपये जमा झाले तर तुमच्या अकाउंटवर तुम्हाला मिनिमम 100च्या वरीत म्हणजेच की 500 रुपये तुमच्या बँक अकाउंटवर ठेवणे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही एवढे पैसे नाही ठेवलेस तर तुमचं अकाउंटसुद्धा बंद होऊ शकते. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा तुमच्या अकाउंटवर 100 किंवा 500 रुपये हे डिपॉझिट राहू द्या, कारण की जमा असल्यावर तुमचं अकाउंट हे बंद होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमचं अकाउंट डिॲक्टिव्हेट किंवा बंद झालं असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर पैसे हे येणार नाही. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, म्हणजे की तुमचा हे हप्ता थांबू शकेल, तुम्ही लगेच तुमचा बँक तपासू शकता. आणि लाडक्या बहिणींनो बघा, आता जिल्ह्यानुसार हे हप्ता स्थिती, जसं की कोणत्या जिल्ह्यात किती वाटप होणार आहे. बघा सर्वात पहिले लाडक्या बहिणींनो, आता जिल्ह्यानुसार हप्त्याची स्थिती आपण बघणार आहोत. बघा सर्वात पहिले आता पुणेमध्ये ही निधी मंजूर वाटप प्रक्रिया हे सुरू होणार आहे. आणि आता बघा औरंगाबादमध्ये तरी काही महिलांना हे हप्ता जमा सुद्धा झाला आहे, असं बऱ्याच तुम्ही यूट्यूबच्या मार्फत ऐकत असेल. पण काही प्रलंबित नागपूरमध्ये सुद्धा 29 जूनपासून वाटपची होणार आहे व तसेच सातारा सुद्धा वाटप प्रक्रिया सुरुवात होणार आहे. तसेच मुंबई उपनगरमध्ये सुद्धा बँक प्रक्रियात थोडा उशीर होत आहे. तसेच बीड, लातूर आणि 30 जूनच्या आत हे हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींनो, आता बघा हे हप्ता जमा झाला आहे का हे तुम्हाला तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक किंवा पासबुक एंट्री करून बघू शकता. व तसेच लाडक्या बहिणींनो बघा, बँकेचा मोबाईल ॲप किंवा नेट बँकिंग लॉग इन करा किंवा SMS अलर्ट बघा. पैसे जमा होताना SMS येतो. जर अजून हप्ता जमा झाला नसेल तर थोडा संयम ठेवा आणि बँकेशी संपर्क साधा. लाडक्या बहिणींनो बघा, तर आता सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काही मी वरी तुम्हाला पॉईंट सांगलेले आहे हे तुमचे क्लिअर असले तरच तुमच्या लाडक्या बहिणीचा हे हप्ता मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, हे तुमचे पॉईंट क्लिअर नसेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हे हप्ता मिळणार नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, हे तुमचे जर हप्ते क्लिअर असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हे 12वा हप्ता मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.